नमस्ते. सध्या आपण राजापूर गावामध्ये आम्ही आलो आहे. आमचा सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा ग्राउंड रिपोर्ट चालू आहे आणि जिल्हा परिषदसाठी सध्या यशराजे साळुंखे पाटील व अतुल पवार तसेच वाडेगाव पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी राणी उबाळे व वंदनाताई शेळके उभा राहिले. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? कारण काय दोन्ही एक असल्यामुळे हे आबाज शिता येणारच हो. कारण शेका पण ते दोन्ही एक झालेत ना. बरं. मागच्या टायमाला ठेकाचं विभाजन ज्यावेळी होतं हां त्यावेळी 1 नंबरला शिवसेना होती, हां 2 नंबरला आबा होता, 3 नंबरला शेकाप होती. मग या गावात एक 600 मतदान आहे. मागच्या टायमाला शहाजी बापूला 1 नंबरला होता, 2 नंबर होतं राष्ट्रवादी हां आबा, म्हणजे ज्यावेळी त्यावेळेस आबा राष्ट्रवादीमध्ये होते. आबा होती आणि 3 नंबरला होतं शेकाप. आता दोन्ही एक झाल्यामुळं निम्म्याच्याही पुढे जाणारच हो. आबाला मतं जाते तीच. आता राजापूर गावामध्ये काय ठिकाणी अतुल पवार आणि जगजी पाटलांनी बाकडी दिली ती, त्या बाकड्यांवर सध्या पांढरा रंग लावण्यात आला आहे. तुम्हाला काय त्यात काय वाटतं? त्यांच्याकडे कामं करून घेतली आणि परत असं काय वाटतं तुम्हाला? काय काही आचारसंहिता काय माहिती आहे का? 4 तिकडे 4 इकडे राहणार जे असं आहे. प्रत्येक जिथं गाव आहे तिथं जे असंच असते. प्रत्येक ठिकाणी तसं आहे. हां 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 राजापुरातनं कसं वाटतं तुम्हाला? इथं काय होईल? राजापुरातनं आबा लीड जाणार. पंचायत समितीचा पंचायत समिती ते बी लीड जाणार. दोघांना बी तुम्ही भरघोस मतदान हे करणार. भरघोस मत. जिल्हा परिषदेसाठी यशराजे साळुंखे पाटील आणि अतुल पवार उभं राहिले आहेत. तसेच पंचायत समितीसाठी वंदना शेळके आणि राणी उबाळे उभं राहिले. तुम्हाला काय वाटतं? मी कुणा बाजून कसं मतदान होईल राजापूर गावातनं? यशराजेंचा सध्या हवा कोणाची चालू आहे राजापूर? आणि पंचायत समितीसाठी शेळके मॅडम आणि यशराज साळुंखे पाटील यांचं चिन्ह एकच आहे, नारळ. मग तुम्ही नारळावर शिक्कामोर्तब करणार असं तुम्हाला वाटतं का सगळ्यांना? त्यांना किती लीड मिळेल तुम्हाला काय वाटतं राजापूर गावातनं? राजापूर जास्तीत जास्त म्हणजे 100-200 मतांनी लीड जाईल. आणि सध्या दुसरं कुठल्या पक्षाचं काम चालू आहे गावामध्ये? अतुल पवारची आहे. बरोबर. म्हणजे असं थोडक्यात गावामध्ये दुहेरी लढत लागणार आहे इथे. काय प्रमाणात तिकडे गेले तर लीडला कोण राहणार इथं? यशराज लीडला राहणार. आणि शेळके मॅडमचं बी तसंच होणार का? उबाळे मॅडम इथं निवडून येतील? पॅनल टू पॅनल मतदान पडेल. पॅनल टू पॅनल चालणार का? ठीक.